विजय विस्तारित नवीन मार्केट यातील गाळधारक आम्ही सर्व व्यापार संघ इथं एकत्र जमा करून की नगरपालिकेला ही विनंती करतो आहे की आजपर्यंत जे आम्हाला कंटिन्यू आज 10 वर्ष 15 वर्षापासून पाण्याचा खूप त्रास होतो आहे, तो त्रास सदर होत असतो आणि तो कमी व्हावा. आणि आम्हाला आता जस्ट पाऊसही सुरू झाला नसला तरी आम्हाला जून ते सप्टेंबरपर्यंत खूप वेदना होतात. पाणी इतकं टुंब भरून जातं की जेव्हा मला आमच्या शॉपमध्ये ते पूर्ण हे होतं, त्रास होतो आणि तो पाणी निघाला आउटलेट निघाला प्रॉब्लेम होतो. नगरपालिकेची दक्षता घ्यावी. वरती घाण कचरा, बाकी लोक इथं बसतात, दारू पितात, मार्केटला आठ नंतर फार त्रासदायक पण होतो. आम्ही जेव्हा स्वतः शॉप बंद करून घराकडे परवाना करतो त्यावेळेस त्या मला अडथळे देतात, तुम्ही तुमच्या मार्गाने जा, तुम्हाला काय त्रास होतो. याच्यामध्ये खूप असे अनेक प्रकार आहे विजय मार्केट संकुलामध्ये की ते आम्हाला त्रासदायक आहे. पाणी हा सगळ्यात बेस्ट विषय आहे, तो आम्हाला आता तो जास्त त्रासदायक आहे. त्यामुळे बाकी सुरक्षा नाही आहे आणि साफसफाई नाही आहे. बेसमेंट, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि जे जे रहिवासी रेसिडेन्सी आहे ते अजून त्यांनी सुद्धा आउटलेट आमच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यात त्यांनी तो टाकलेला आहे आणि तो आउटलेट त्याची घाण वास येतो. याची कोणी नगरपालिका दक्षता घेत नाही आणि ते नगरपालिकेची दक्षता घ्यावी ही त्यांना मी रिक्वेस्ट. आपलं जळगाव शहर सुंदर शहर जे नावाजलेलं आहे त्याप्रमाणे लोकांचा जो एक जळगाव शहर व्यापार फार मोठं संकुलन आहे, त्या पूर्ण मार्केट्स आहे. त्या जळगाव शहरामध्ये जे विजय मार्केट विस्तारित आहे त्या लोकांनी नगरपालिका सहकार्य करून ही स्वच्छता नेहमी आम्हाला जो त्रास होतो आहे तो कायमस्वरूपी कट व्हावा, जेणेकरून आम्ही प्रत्येक व्यापार आमची कस्टमर येताना खूप भयभीत होतात. ते आम्हाला विचारतात का हो दादा तुम्ही हे लक्ष देत नाही का. त्यांना आम्हाला समजून सांगावं लागतं. दरवेळेस तोच विषय रिपिटेशन होत असतो. तो रिपिटेशन न व्हावा आणि ग्राहकाची मानसिकता बदलते. तुम्ही काय फॉलोअप घेता, तुम्ही स्वतः व्यापार असताना तुम्ही पैसे भरतात, तुम्ही नगरपालिका भरता. तुम्ही जर नगरपालिका व्यापार प्रत्येक जो गरीब असो तर त्याला तुम्ही अडचण देतात, सगळं व्याज घेऊन त्यांना दमदाट थोडा सहकार्य करत नाही आणि त्यातून ज्यांची समस्या असते ती समस्या तुम्ही दूर का केली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक व्यापारी संकुल हे त्यांना त्रास न होता ग्राहकसुद्धा उत्तम रीतीने विजय मार्केट प्रवेश करू शकला पाहिजे. याच्यात लेडीज याला सुद्धा भयभीत होते. इतके क्लायमेट विचित्र असतं. ते क्लायमेट एकदम सुंदर सुचिल असतं तर ग्राहक जसं फुले मार्केट आहे, गोलानी मार्केट आहे, तर विजय मार्केटला लेडीजचा एकही इथं प्रवेश होत नाही आणि ते 8 नंतर याला भयभीत होता. कारण की आजूबाजूचा जो परिसर आहे तो इतका आहे प्रॉब्लेमॅटिक आहे की ते घाबरतात लेडीज. असा जो त्रास आहे तो कमी व्हावा. इथं पिणाऱ्या लोकांचं फार प्रदूषण वाढलेलं आहे, बैठक झालेली आहे आणि परत ते प्रत्येकाला